दिली, त्यांचं काम केलं, त्याच्या जोरावर मी माझी निवडणूक लढवत आहे। मी माझी बंडखोरी नाही, ही आमची हक्क आणि स्वाभिमानाची लढाई आहे आणि ती लढाई आम्ही माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शकांच्या जोरावर मी ही लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत। प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर देतोय, माझ्या समोर विकासाचंच आव्हान आहे। दुसऱ्याने केलेल्या विकासापेक्षा मला जास्त विकास करायचा आहे, हेच आव्हान आहे। व्यक्ती, पक्ष किंवा उमेदवार हा माझ्या समोर गौण विषय आहे। मला माझा विकास किंवा दुसऱ्यापेक्षा माझी जी काम जास्त करायची सवय आहे, तेच माझ्या समोर आव्हान। भेटत असलेला पाठिंबा माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला, चारही उमेदवार तुम्ही एकांतात हा प्रश्न माझी आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की आपण हा प्रश्न आताच्या उमेदवारांना विचारा। प्रत्येक उमेदवार जर मलाच कॉम्पिटिटर समजत असेल तर माझा बघा काय चालू आहे, त्याच्यावरून अंदाज येतो आणि शीतावरून भाताची चौक भेटत। अपक्ष उमेदवार असून मी आज अजून 5-6 दिवसाचा प्रचार बाकी आहे, मी नियोजनात एक्सपर्ट आहे असं लोक म्हणतात। मी प्रत्येक झालेल्या निवडणुकीत जेव्हा पदावर होतो तेव्हा आणि जेव्हा पदावर नव्हतो तेव्हा सुद्धा नियोजन ही माझी ओळख आहे, त्याच्यामुळे मी नियोजन लोकांचं लावू शकतो। तर माझं नियोजन तर मी नियोजन एकदम परफेक्ट लावलं। ही मला कुणावर नाव ठेवायची सवय नाहीये। मी पहिल्यांदा जेव्हा शिवसेना नांदेड महाराष्ट्रात मोठा भाऊ होता आणि शिवसेनेची चलती होती, तेव्हाही मी तारखेनिशी सांगतो, मी 15 ऑगस्ट 2017 पक्ष सोडला। 16, 17, 18चा सामना चेक करा, माझ्या विरोधात कुठलीही बातमी कामाला लागली नाही, कुठलीही बातमी लागली नाही माझ्या विरोधात। एक सेकंड, प्रश्न कट करता येते? हो, मी काल संध्याकाळी ऐकलं की नांदेड उत्तरच्या 70% बूथ प्रमुखांची यादी बदलण्यात आली आहे। म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्या, मला कुणालाही नाव ठेवायचं नाहीये। मी कोणत्याही पक्षात काम केलं, मी माझ्या आयुष्यात 2 पक्ष बदलले, कधीच कुणाच्या विरोधात किंवा वाईट किंवा आरडाओरडा करून पक्ष बदलला नाही आणि पक्ष बदलल्याच्या नंतर त्याही पक्षांनी मला कधीही दुजाभाव किंवा माझ्या बाबतीत चुकीचं छापलं नाही, त्याच्यामुळे मी कुणाच्या विरोधात बोलणार नाही। पण आपण समजून घ्या, जर 70% बूथ प्रमुख बदलायची वेळ एका पक्षावर आली तर मला भेटत असलेला तिथलाही पाठिंबा बघा, छुपे पाठिंबे बघा, माझी पक्षाचे म्हणजे माझं बरेच जण म्हणतात की आपण पक्ष बदलायचा तर माहेरी जायचं काय, म्हणजे एक पक्ष माझं माहेर आहे, तिथलाही मला काय पाठिंबा भेटत आहे हे बघा।